सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राज्यसभेवर आता जाणार नाही, मी स्पष्ट सांगितलंय। मला आधी राज्यसभेवर जायचं होतं, तेव्हा विधानसभा लढण्यास सांगितलं। भुजबळांनी स्पष्ट शब्दात व्यक्त केली नाराजी। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा। आधी वापर केला, सत्ता आल्यावर मात्र ओबीसी नेतृत्वाला डावललं। छगन भुजबळांवरून विजय वडेट्टीवारांचा माहितीवर निशाणा। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न। भुजबळांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता। भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार, भुजबळांबद्दल काय करावं हे पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असेल, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण, पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांइतका मान होता, संजय राऊतांची टीका। मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुनगंटीवार, तानाजी सावंतांसह रवी राणा नाराज। मुनगंटीवार, सावंत आज विधानसभेच्या कामकाजामध्ये अनुपस्थित। 2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री खातेवाटप जाहीर करतील। खातेवाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील म्हणाले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी। निवडणुकीमध्ये आम्ही माहितीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलं। सदाभाऊ खोतांकडून नाराजी व्यक्त। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींसोबत पोलिसांची पार्टी। राजकीय पक्षाशी संबंधित आरोपींवर कारवाई करावी, अंबादास दानवेंची मागणी। बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही। गुन्हेगार कुणीही असो, सोडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। आंबेडकरी अनुयायी मुंबई, नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक। न्यायालयीन कोठडीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंदोलन। कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, बीड आणि परभणीमध्ये काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी। भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकरांच्या नावाची ही चर्चा। रवींद्र चव्हाणांसह प्रवीण दरेकर यांचंही नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। माहितीमधील अजित पवार, सरनाईक, मुश्रीफ, धनंजय मुंडेंवरील केसेस अजूनही प्रलंबित। अद्याप आरोपपत्र आणि क्लोजर रिपोर्टही दाखल नाही। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक। 2.5 वर्ष नाही तर आतापासूनच माहिती सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट करणार। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।